आज खूप चांगला योगायोग आहे की या विभागामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवरती बोलण्यासाठी मला बोलवलं आहे आणि तेही इथले सर्वांचे लोकप्रिय नगरसेवक उत्तमजी केंद्रे साहेब आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त स्वातंत्र्यवीर सावरकरांचं व्याख्यान ठेवणं ही अत्यंत हिंदूंचं भविष्य उज्ज्वल आहे याची साक्ष देणारी घटना आहे. नाहीतर आपण बऱ्याच वेळेला बघत असतो की वाढदिवसांच्या दिवशी सिनेमातल्या गाण्यांवरती नृत्य, गाणी, नाचगाणी, स्टँडअप कॉमेडी असले काय काय कार्यक्रम ठेवले जातात. पण असलं काहीही न करता खऱ्या अर्थाने वैचारिक करमणूक ही सुद्धा एक करमणूक आहे. आपल्या विचारांना चालना मिळणं, वेगळ्या पद्धतीने आपल्या देशाकडं, आपल्या हिंदू धर्माकडं बघायला लावणं, असं व्याख्यान ठेवणं वाढदिवसाच्या दिवशी, हे खरोखरच तुम्ही सगळे नशीबवान आहात की असे उत्तम नगरसेवक तुम्हाला लाभलेले आहेत. इथे उपस्थित सर्वच बंधूंनो, भगिनींनो, सावरकरांवर प्रेम करणाऱ्या इतक्या मोठ्या उपस्थितीमध्ये तुम्ही स्वातंत्र्यवीर सावरकर ऐकायला आलेले आहात. आज जे काही चालू आहे देशामध्ये, आत्ताच एक 2-4 दिवसांपूर्वी एक भयंकर घटना घडली उदयपूरला. त्या नुपूर शर्मांची बाजूनी एक पोस्ट टाकली म्हणून त्या माणसाला 2 नराधम मुसलमानांनी त्यांचा खून केला अतिशय भयानक पद्धतीने. त्याच्यानंतर त्याचा एक व्हिडिओ त्यांनी, अभिमान वाटावा असा एक व्हिडिओ त्यांनी प्रसारित केला. त्याच्यात त्यांनी तो सुरा दाखवला आणि म्हणाले की नरेंद्र मोदींना पण आम्ही आता संपवणार आहोत. हे सगळं आजूबाजूचं दृश्य पाहिल्यानंतर सातत्याने सावरकर आठवायला लागतात, सावरकर गरजेचे वाटतात. आज मी एक पोस्ट टाकले ट्विटरवरती की प्रेयसीच्या केसातून फिरणाऱ्या बोटांनी आता बंदुकीच्या वरनं बोटं फिरवणं हे आजच्या काळाची नितांत गरज आहे. तरच हिंदुस्थान टिकेल, हिंदू धर्म टिकेल. हा हिंदू धर्म, हा हिंदू समाज आणि हे हिंदू राष्ट्र टिकणं ही काळाची अत्यंत फार मोठी गरज आहे. एक छोटीशी आकडेवारी सांगतो म्हणजे मग स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांचं हिंदुत्व किती महत्त्वाचं आहे तुमच्या लक्षात येईल. 15 ऑगस्ट 1947ला जेव्हा देशाला स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य असं सहज नाही मिळालं. बरं, अखंड हिंदुस्थानला स्वातंत्र्य नाही मिळालं तेव्हा या देशाची लोकसंख्या होती साधारण 35 ते 36 करोड आणि त्या 35-36 करोडमध्ये 35% मुसलमान होते. त्यांची संख्या 35% होती. त्यावेळेला त्यांनी एक वेगळं राष्ट्र मागितलं. बघा, शाळेमध्ये 35 मार्क मिळाले की पास होतो माणूस. 100 पैकी 35 मार्काला पास असतो. त्यांची संख्या संपूर्ण देशाच्या लोकसंख्येच्या 35% झाली तेव्हा त्यांनी 47ला एक स्वतंत्र राष्ट्र मागितलं. धर्माच्या नावावर आधारित राष्ट्र मागितलं आणि त्यांना ते राष्ट्र द्यावं लागलं.
एक मुसलमान राष्ट्र पाकिस्तान नावाचं उभं राहिलं. उभं राहिल्यानंतर आपल्या महान राष्ट्रीय नेत्यांनी, गांधींनी, सगळेजण सांगत होते, सावरकरांपासून सरदार वल्लभभाई पटेलांपासून सगळेजण सांगत होते की एक इस्लामिक कंट्री जर उभं राहत असेल, जर एक मुसलमान धर्माच्या आधारावर एक जर राष्ट्राची निर्मिती होत असेल तर सर्व मुसलमानांना तिकडे पाठवा आणि तिकडच्या सर्व हिंदूंना इथे आणा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तर हा आग्रहच होता की इथला शेवटचा मुसलमान तिकडे जात नाही आणि तिकडचा शेवटचा हिंदू इथे येत नाही तोपर्यंत ही फाळणी पूर्ण होणार नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वाक्य आहे. पण गांधीजी आडवे आले, त्यांचे ते विचार कायमच या देशाच्या प्रगतीच्या आडवे आले, हिंदू राष्ट्राच्या प्रगतीच्या आडवे आले. तेव्हाही ते आडवे आले आणि ते म्हणाले नाही 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 नाही, ज्यांना इथे राहायचंय तिथे राहू शकतात, ज्यांना तिथे राहायचंय ते राहू शकतात. आणि मग त्याचा भयानक परिणाम झाला. इथे 35% 8% मुसलमान हिंदुस्थानात राहिले आणि 15% हिंदू पाकिस्तानात राहिले. मग 75 वर्ष झाली, दोन्ही देश एका पाठोपाठ एक स्वतंत्र झाले. 14 ऑगस्ट पाकिस्तान स्वतंत्र झाला, 15ला हिंदुस्थान स्वतंत्र झाला. तो मात्र इस्लामिक कंट्री म्हणून जन्माला आला, पण हे मात्र हिंदू राष्ट्र काही होऊ शकलं नाही. हे मात्र झालं निधर्मी राष्ट्र, हे झालं सेक्युलर राष्ट्र. पण हे सेक्युलर निधर्म हे शब्द बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये लिहिलेलेच नाहीत, ते नंतर घुसडले गेलेले आहेत. ते ओरिजिनल संविधानात बाबासाहेबांनी कधीच असं लिहिलेलं नाही. आज 75 वर्षांनंतरची ही आकडेवारी मुद्दामून सांगतोय फार भयंकर आहे. पाकिस्तानात 75 वर्षात 15% हिंदूंचा 0.5% शिल्लक राहिला. पाकिस्तानात 47 साली 15% हिंदू म्हणाले आम्ही इथेच राहणार, ते 75 वर्षानंतर 0.5% शिल्लक राहिला. 14.5% हिंदू पाकिस्तानातले गेले कुठे. आणि इथे मात्र जे 8% मुसलमान राहिले होते ते मात्र आज 75 वर्षानंतर 22% झाले. आता 35% व्हायला फार लांब नाही राहिलं. जर का हे हिंदू राष्ट्र झालं नाही, हिंदुत्व हा राष्ट्रीयत्व जर आपण झालं नाही, तर फारच पुढच्या 15 ते 20 वर्षामध्ये 22% 35% व्हायला वेळ लागणार नाही. आणि ज्या दिवशी हे 35% होतील त्या दिवशी पुन्हा एका इस्लामिक कंट्रीची मागणी केली जाईल आणि ती आपल्याला द्यावी लागेल. आणि भविष्यातलं जर हे चित्र बदलायचं असेल, ही संख्या वाढू द्यायची नसेल, तर फक्त आणि फक्त स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मार्गाने आपल्याला जावं लागेल, त्याच्याशिवाय पर्याय नाही. हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व हे आता बिंबवावं लागेल. एक वाक्य मनावर कोरून ठेवावं लागेल आजपासून, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा. नाहीतर 15, 20, 25 वर्षानंतर आपली अवस्था भयंकर झालेली असेल. आपण सहिष्णू आहोत. हिंदू धर्म वसुधैव कुटुंबकम ची भावना आहे आपल्या मनामध्ये. म्हणून हिंदू धर्म नेमका काय आहे, त्याची खरी ताकद काय आहे आणि ती ताकद कशी जातींमध्ये डिवाइड झाली आहे आणि जातीपातींमध्ये 18 पगड जातींमध्ये विभागलेला हिंदू या जातीच्या भिंती संपून समस्त हिंदू एक कसा होईल आणि एकच हिंदू जात कशी शिल्लक राहील. म्हणून स्वातंत्र्यवीरांनी अथक परिश्रम केलेले आहेत. अंदमानची शिक्षा संपली 1924 साली, त्यांना स्थानबद्धतेत ठेवण्यात आलं. 24 ते 37 हा संपूर्ण 13 वर्षाचा कालखंड
त्यांच्यावर बंधनं होती, ते राजकारणात सहभागी होऊ शकत नव्हते, जाहीर भाषणं करू शकत नव्हते, वर्तमानपत्रामध्ये लिहू शकत नव्हते, ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात ब्र पण काढू शकत नव्हते, असा तो काळ होता. अशा अटीतटींवर त्यांना स्थानबद्धतेत त्यांच्याच रत्नागिरीच्या घरात ठेवलेलं होतं. आणि मग त्या 13 वर्षात त्यांनी जे काम केलंय, समाज सुधारक सावरकर जन्माला आलेले दिसतात आपल्याला. हिंदुत्व नावाचा ग्रंथ लिहिला. हिंदुइझम म्हणजे नेमकी काय भानगड आहे, हिंदू धर्म म्हणजे नेमकी काय भानगड आहे, मुळात धर्म ही काय भानगड आहे, हे त्यांनी अतिशय सविस्तरपणे समजावून सांगितलं आपल्याला. पण आपल्याकडे वाचायला वेळ नाही. आपल्या विरोधातली लोक वाटेल ते बोलतात आपल्या विरोधात, पण आपण त्यांना उत्तर देऊ शकत नाही, कारण आपलं वाचन कमी पडतं. आपल्याला आपला हिंदुस्थानचा इतिहास माहीत नसतो. आपण नेमके हिंदू आहोत म्हणजे कोण आहोत ह्याचं उत्तरच आपल्याकडे नसतं. फक्त आपण म्हणत राहतो की आम्ही हिंदू आहोत. इलेक्शनच्या वेळामध्ये असे स्टिकर चिकटवले जातात घराच्या दरवाजावरती, गर्व से कहो हम हिंदू है. ते वाचताना बरं पण वाटतं, आनंद वाटतो, छाती फुगते, पण काही क्षणांपुरतीच. जसं ते वाक्य संपतं तशी छातीतल्या भात्यातली हवा पण संपते आणि हिंदू पुन्हा थंड होतो. त्यामुळे धर्म ही नेमकी काय भानगड आहे, आणि मग हिंदू धर्म काय भानगड आहे, आणि मग हिंदुस्थान काय भानगड आहे, हे जे सावरकरांनी त्यांच्या हिंदुत्व नावाच्या ग्रंथात मांडून ठेवलंय ते आजच्या घडीला सांगणं फार गरजेचं आहे. अख्खे सावरकर सांगायला गेले तर रोज 1.5 तास असं किमान 4 ते 5 दिवस व्याख्यान माला ठेवावी लागेल, तर अख्खे सावरकर सांगून होतील. पण एकाच दिवशी 1-1.5 तासामध्ये जर सांगायचं असेल तर मग मी विचार असा करतो की आत्ता राष्ट्रासमोर कोणते सावरकर मांडले पाहिजेत. त्यांचं बालपणातले किस्से आता मी सांगून काही उपयोग नाहीये. मुळात त्यांचं हिंदुत्व, या हिंदुत्वाला विरोध का असतो, हिंदू राष्ट्राला विरोध काय, का अशी भीती निर्माण केली जाते. 14 सालापासून भारतीय जनता पक्षाचं राज्य आलं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. कुणालाही कल्पनाही नव्हती 13 सालापर्यंत या देशामध्ये आता एक हाती सत्ता येईल. कुणालाही वाटलं नव्हतं, मलाही कधी वाटलं नव्हतं, स्वप्नातही वाटलं नव्हतं. 13 साली मला असं वाटायचं की आता या देशामध्ये एक हाती एका पक्षाची सत्ता कधी येणारच नाही. कायम 10, 12, 7, 8 असे पक्ष एकत्र येऊनच सत्ता येईल. पण मिरॅकल घडलं, आणि त्या मिरॅकलचं सर्वात जास्त श्रेय नरेंद्र मोदींना पण नाही, त्याचं सर्वात जास्त श्रेय आहे ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला. पासून 1925 पासून अतिशय शांत चित्ताने एकच ध्येय समोर ठेवून हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सगळे प्रचारक आपलं सर्व घरदार सोडून, आपली संपत्ती सोडून, एक झोळी खांद्याला लावून, वार लावून जेवत जे फिरलेत ना, 1925 पासून ते 2014 पर्यंत इतक्या वर्षांचं हे फलित आहे. आणि जो माणूस बहुमतानं निवडून आलाय तो सुद्धा याच राष्ट्रीय स्वयंसेवकाचा एकेकाळी प्रचारक होता. भाजप ही RSSच्या नाण्याची दुसरी बाजू आहे. कित्येक लोकांना माहित नसेल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होण्याला काय काय कारण घडली आहेत आणि सावरकर कसे कारणीभूत आहेत. आता आठवलं म्हणून पटकन सांगतो. आज RSSची खूप माणसं बसलेली आहेत. विनायक दामोदर सावरकरांचे 3 भाऊ आहेत. ते फार मोठे बंधू, बाबाराव सावरकर, मग विनायक दामोदर आणि मग खालचा नारायणराव सावरकर. ते नारायणराव सावरकर हे डॉक्टर होते. ते मेडिकलला शिकत असताना त्यांच्या बरोबर त्यांचा जो मित्र होता त्या मित्राचं नाव होतं केशव बळीराम हेडगेवार. एका बॅचची माणसं, मेडिकलला एकमेकांचे मित्र. या नारायण सावरकर म्हणजे केशव बळीरामांचे जे मित्र आहेत
नारायणराव, त्यांचा मोठा बंधू आणि त्यांचा मधला बंधू असे दोन्ही बंधू अंदमानची काळ्या पाण्याची शिक्षा भोगतायत. अख्खं कुटुंब एकटा नारायण सावरतोय आणि सगळी मित्रमंडळी एकत्र जमायची. ताई, मोबाईलमध्ये नका शूट करू. मी जिवंत इथे उभा आहे, तुम्ही जिवंत आलेले आहात. प्रत्यक्ष बघा, प्रत्यक्ष ऐका. ती घाणेरडी सवय लागली आपल्याला, सगळं मोबाईलमध्ये शूट करायचं. मग काय होतं, सावरकरांचे विचार आणि माझे विचार मोबाईलमध्ये राहतात, तुमच्या डोक्यात शिरतच नाहीत. माझी इच्छा आहे ते तुमच्या डोक्यात शिरावेत. माफ करा, मी फार स्पष्ट बोलतो, रागावू नका, पण नको ते, ती घाणेरड्या सवय नकोत. तिथून अंदमानातनं काही पत्र यायची. काहीतरी महिन्या 2 महिन्यांनी एक पत्र पाठवायची परवानगी होती. ती जी पत्र आलं की नारायणराव आपल्या सगळ्या मित्रांना जमा करायचे आणि जाहीरपणे त्या पत्राचं, विनायकरावांच्या पत्राचं जाहीर वाचन व्हायचं. त्या मित्रमंडळीमध्ये होते डॉक्टर केशवराव. त्या सगळ्या पत्रांमध्ये सातत्याने हिंदू राष्ट्र, हिंदू समाज संघटित कर नारायण, हिंदू समाज संघटित कर, कुठल्याही क्षणी मी इथून सुटून येईन, त्या हिंदू राष्ट्राचा पाया उभा करण्याचं काम कर. हे राष्ट्रीय काँग्रेस, हे गांधीजी, हे सगळे मुसलमानांचं लांगुल चालन करण्यामध्ये तरबेज आहेत. हा देश जर ह्यांच्या हातात गेला तर ह्या देशातल्या हिंदूंचं काहीही खरं नाही. आणि ह्या पृथ्वीच्या पाठीवरती आपली हक्काची अशी एक तरी भूमी ही असायलाच हवी. एक हिंदुस्थान सोडला तर 57 मुसलमान राष्ट्र आहेत, बाकी सगळी ख्रिश्चन राष्ट्र आहेत. हिंदूंनी हे माझं हक्काचा देश असं म्हणावं, असं हे एकमेव राष्ट्र आहे, अशी एकमेव हिंदुस्थानची भूमी आहे. आणि ती सुद्धा जर हिंदूंची राहिली नाही तर मग मात्र भयंकर परिस्थितीला सामोरं जावं लागेल. तो आपला हक्क आहे, तो आपला अधिकार आहे. आणि अशा पद्धतीचे सातत्याने त्यांच्या पत्रांमध्ये हिंदूंचं संघटन, हिंदू राष्ट्र, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व, हे विचार सातत्याने ते लिहित होते. ते सातत्याने सगळे मित्रमंडळी ऐकत होते. आणि त्या ऐकण्यातून डॉक्टर केशव बळीराम हेडगे यांच्या डोक्यामध्ये ही कल्पना सुचली. कित्येकांना हे माहिती नसेल की डॉक्टर केशवराव बळीराम हेडगेवार हे काँग्रेसचे सदस्य होते. खूप लोकांना हे माहीतही नसेल. राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य होते RSSच्या स्थापनेच्या पूर्वी. आणि ही राष्ट्रीय काँग्रेस ही सातत्याने हिंदूंच्या मतांना डावलत आलेली आहे. सावरकरांचं एक वाक्य आहे, ज्या देशामधल्या बहुसंख्याकांचा अपमान केला जातो तो देश कधीही प्रगतीपथावर जात नाही. ज्या देशामध्ये बहुसंख्य, ज्या धर्माचे लोक बहुसंख्य असतात तो देश त्या धर्मीयांचाच असतो. हा नवीन नियम नाही, हा जगाचा नियम आहे. रशियन लोक बहुसंख्य आहेत, तो देश रशियन लोकांचा आहे. जपान जपानीज लोकांचा आहे. इंग्लंड ब्रिटिशांचा आहे. फ्रान्स फ्रेंचांचा आहे. चायना चायनीज लोकांचा आहे. तिथे जे जे बहुसंख्य असतात त्या बहुसंख्याकांचा तो देश असतो. आणि त्या देशाचे सर्व कायदे कानून, संविधान, घटना ही त्या बहुसंख्याकांच्या फायद्याची केली जाते. तिथे कधीही अल्पसंख्याकांचा विचार करून घटना आणि कायदे बनवले जात नाहीत. तिथल्या अल्पसंख्याकांना त्या देशात जर राहायचं असेल तर त्यांनी त्या देशाच्या कायद्यानुसार राहावं लागतं. राहतात ना, फ्रान्समध्ये मुसलमान गपचूप राहतात, जपानमध्ये राहतात, इंग्लंडमध्ये राहतात, अमेरिकेत राहतात. भारतात जशा मुसलमानांना सोयी सुविधा, आरक्षण, लाड पुरवले जातात तसे युरोपातल्या कुठल्याच देशात पुरवले जात नाहीत. हे लांगुल चालन फक्त भारतामध्ये होतं आणि याची सावरकरांना भयंकर चीड होती.
एका भाषणामध्ये असं म्हणाले होते की 99.99% माणसं माझ्या विरोधात गेली, मी एकटा पडलो, मला वाईट टाकलं, तरी सुद्धा मी हिंदू राष्ट्राच्या भल्याचं, हिंदू हिताचं, हिंदू धर्माच्या हिताचंच बोलत राहणार. हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये आयुष्यात कधीही तडजोड करणार नाही. माझा प्राण गेला तरी चालेल, मला तुम्ही काहीही म्हणालात तरी चालेल, इतिहासाने मला खलनायक ठरवलं तरी चालेल, मला काय वाटेल ते बोलायचं ते बोला, पण मी हिंदुस्थानच्या हिताचं, हिंदू हिताचं, हिंदू राष्ट्राचंच बोलत राहणार. त्यासाठीच मी झटत राहणार. आणि या देशामधलं एकमेव असं उदाहरण आहे ज्यांनी या हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये 83 वर्षाच्या आयुष्यामध्ये कधीही तडजोड केली नाही. नो फ्लेक्झिबिलिटी, कधीच नाही. अख्खं आयुष्य काढून बघा तुम्ही. स्वतःच्या स्वार्थासाठी 37 साली जेव्हा सर्व निर्बंधातून मुक्त झाले तेव्हा सुभाषचंद्र बोस काँग्रेसमध्ये होते. सुभाषचंद्र बोस सावरकरांना बोलावत होते, या तात्या आता या, गांधींच्या खांद्याला खांदा लावून राष्ट्रीय काँग्रेसचं ताकद वाढवूया आपण. सावरकर म्हणाले, जोपर्यंत गांधीजी आणि काँग्रेस मुसलमानांचं पराकोटीचं लांगुलचालन करतायत, बहुसंख्य हिंदूंच्या मतांना दुर्लक्षित करतायत आणि हिंदी राष्ट्रवादाचा पुरस्कार करतायत, तोपर्यंत हा सावरकर काँग्रेसमध्ये कधीही येणार नाही. कारण हा हिंदी राष्ट्रवाद 37चं भाषण आहे. 1937 कर्णावतीला भाषण केलंय हिंदू महासभेच्या अध्यक्षपदावरून, पहिलं भाषण. 1910 ते 37 27 वर्ष हिंदुस्थानच्या राजकारणापासून, समाजकारणापासून दूर राहिलेला हा माणूस, त्यातली 14 वर्षे जेलमध्ये काढले, त्यानंतरची 13 वर्ष रत्नागिरीच्या घरामध्ये स्थानबद्धतेत राहिलेला हा माणूस आहे. 27 वर्ष आयुष्याची. जेव्हा सावरकर अंदमानात गेले तेव्हा त्यांचं वय होतं 27. तिथून 27 वर्ष 54व्या वर्षापर्यंत. एखाद्या लीडरला मोठं होण्याचा जो काळ असतो ना, तो एक्झॅक्ट वयाचे 25 ते 50 हा असतो. आता उत्तमराव बरोबर त्या वयात आहेत. एक तारुण्य असतं, एक सळसळणारं रक्त असतं, समाजासाठी सतत काहीतरी काढण्याची उमेद असते. आणि सावरकर तर काय, साक्षात सरस्वती नांदत होती. अफाट बुद्धिमत्ता, संपूर्ण जगाचा अभ्यास, इतिहासाचा प्रचंड सखोल अभ्यास, राष्ट्र कसं निर्माण करावं ह्याचे जबरदस्त विचार डोक्यामध्ये, भयंकर कल्पना डोक्यामध्ये. आपलं दुर्दैव आहे की बरोबर वयाची 27 ते 54 हा अख्खा तारुण्याचा काळ हा माणूस या 36 करोड हिंदुस्थानी लोकांपासून तिकडे लांब अंदमानची शिक्षा भोगत कोठडीत पडलेला होता. आणि बरोबर त्याच 27 वर्षामध्ये काँग्रेस फोफावली, मुठ्ठी झाली, गांधीजी मोठे झाले, नेते झाले, राष्ट्रीय नेते झाले. आणि सामान्यातल्या सामान्य माणसाला झेपेल असा एक सोपा मार्ग त्यांनी शोधून काढला, अहिंसा परमो धर्मा. एखाद्याने एक कानफडत मारल्यानंतर त्याला वाजवायला हिम्मत लागते. साधा सोपा मार्ग, एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करा. अशानं माणसं तयार नाही होत. एका गालावर थप्पड मारली तर त्याच्या थोबाडावर 4 थपडा वाजवा, हे तयार करावं लागतं. तशा पद्धतीचे संस्कार करावे लागतात. त्या पोरांना, त्या तरुणांना व्यायामशाळांमध्ये पाठवावं लागतं. छत्रपतींचा शौर्याचा इतिहास त्यांना सातत्याने शिकवावा लागतो. प्रभू श्रीरामाचा इतिहास शिकवावा लागतो. श्रीकृष्णाची युद्ध नीती शिकवावी लागते. जाणीवपूर्वक असे योद्धे तयार करायचे असतात. बाजीराव पेशवा शिकवावा लागतो.
तात्या टोपे शिकवावे लागतात, झाशीची राणी शिकवावी लागते, 1857चं स्वातंत्र्य समर शिकवावं लागतं, सातत्याने ते बिंबवावं लागतं, तेव्हा योद्धे तयार होतात. असे ताकदीमध्ये काहीच नसतं. खरी ताकद असते इथे, इथनं सटकावी लागते आणि इथनं सटकण्यासाठी तसे संस्कार करावे लागतात. उगाच नाही शिवाजीचा छत्रपती शिवाजी महाराज झाले, उगाच नाही झाले. सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे ते त्यांच्या आईचं. काय वाटलं असेल त्या बाईला? आपण कधी विचारच करत नाही अशा गोष्टींचा. 16 वर्षाचं पोर, हातामध्ये तलवार दिले, घोड्यावर बसायला शिकवलंय, दांडपट्टा शिकवलाय, तलवारबाजी शिकवले आणि जा म्हणाली. 16व्या वर्षी पहिला कोंढाणा जिंकायला गेलाय पोरगा. मिसरूड पण फुटलं नव्हतं महाराजांना. तेव्हा ते मुळात महाराज झालेले नव्हते, तेव्हा ते छत्रपती झालेले नव्हते. बरं, वडील तिकडे औरंगजेबाच्या दरबारात त्यांचे सेनापती म्हणून मान खाली घालून उभे आहेत आणि त्यांचा मुलगा, त्यांची बायको आपल्या मुलाला तयार करते. छत्रपती शिवाजी महाराजांवरती उगीच नाही सावरकरांनी हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा असे काव्य स्फुरलं त्यांना. उगाच नाही त्यांची आरती लिहिली, जयदेव जयदेव जय श्री शिवराया या या अनन्य शरणा आर्यान ताराया. 33 कोटी देवदेवतांना सावरकरांनी नाही साथ घातली. शंकरा, ब्रह्मदेवा, गणपती बाप्पा, मारुती राया ये रे आम्हाला वाचवायला, नाही म्हणाले सावरकर. 33 कोटी देवदेवतांपेक्षाही सामर्थ्यशाली कोण आहे तर तो आहे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून त्याला साथ घालणारी आरती लिहिली, जयदेव जयदेव जय श्री शिवराया या या अनन्य शरणा आर्यान ताराया. या आर्यांना, या हिंदुस्थानला, या हिंदू समाजाला तारण्यासाठी आता फक्त शिवबा तुमची गरज आहे. इतकी आर्त किंकाळी फोडणारी ती आरती आहे. ती आरती नीट ऐका. हे हिंदू नृसिंह प्रभू शिवाजी राजा, नृसिंहाचा अवतार म्हटलंय. काय सावरकरांची बुद्धिमत्ता असेल. छत्रपती शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक आणि गुरु गोविंद सिंह हे सावरकरांचे 3 गुरु होते. त्यांना ते गुरु मानायचे. आणि इटलीचा मॅझिनी हा त्यांचा फिलॉसॉफर होता. त्यांच्या तत्वांवरती पुढे चालत होते ते. म्हणून ते इटलीच्या मॅझिनीचं आत्मचरित्र या मुलांनी, भारतातल्या माणसाने लिहिलंय. इटलीच्या आणि अप्रतिम आत्मचरित्र. आपण काही वाचतच नाही, आपल्याला हे माहितीच नाही. आणि मग कोणीतरी येतात ते ब्रिगेडवाले फालतू लोक आणि मग काहीतरी आम्हाला सांगत बसतात. त्यांना उत्तर द्यायला आम्हाला माहिती नसतं. ही आमची कमजोरी ते बरोबर ओळखतात, लक्षात ठेवा. आणि मग तुमच्या तोंडावर वाटेल ते फेकत राहतात. सावरकर माफीवीर होते, सावरकर पेन्शनवीर होते. काय माहिती तुला? काय माहिती त्याला दयेचा अर्ज काय होता? कुणाला माहिती आहे? पेन्शन मिळाली, कुठली मिळाली, कशासाठी मिळाली, का मिळाली, कुठल्या कायद्यानुसार त्यांना पैसे मिळाले, नेमके किती मिळाले, काय माहिती आहे? काहीच माहिती नसतं. पण हिंदुत्वाला सातत्याने बदनाम करत राहायचं. पण इतके नालायक लोक आहेत की एकतर संभाजी महाराजांच्या नावाने ती ब्रिगेड काढली. स्वतः पण संभाजी ब्रिगेड, त्यात सुद्धा छत्रपती नाही लावत. बरं, ते संभाजी महाराज हिंदू धर्मासाठी कसं मरावं हे शिकवणारे संभाजी महाराज आहेत. कसं जगावं हिंदू धर्मासाठी हे शिवाजी महाराजांनी शिकवलं. आणि हिंदू धर्मासाठी कसं मरावं हे संभाजी महाराजांनी शिकवलं. त्यांची नावं लावून ब्रिगेडीसारख्या संस्था काढतात आणि नंतर आम्हाला हिंदुत्वाला बदनाम करण्याचं सातत्याने काम करतात. सावरकरांना बदनाम करण्याचं घाणेरडं काम करतात. आपण कोणाला उत्तर देऊ शकत नाही, कारण आपल्याला माहिती नसतं काही. हा आपला फार मोठी कमजोरी आहे. ही कमजोरी आपण बदलली पाहिजे. आपण हे सगळे महापुरुष वाचले पाहिजेत. सातत्याने अशा पद्धतीची व्याख्यानं ठेवली पाहिजेत. सातत्याने व्याख्यानं ऐकली पाहिजेत. समजून घेतलं पाहिजे. थोबाडावर उत्तर देता आली पाहिजेत.
काय होतं तो माफीनामा, काय होता? कुठले होते ते दयेचे अर्ज? कोण होते सावरकर? कुठलं काय शिकून आले होते? इंग्लंडमध्ये जाऊन 1907 ते 1910 5 वर्ष इंग्लंडची बॅरिस्टरचा अभ्यास पूर्ण करून बॅरिस्टरची पदवी घेऊन आलेला माणूस आहे. इंग्लंडच्या कायद्याचा अभ्यास करून आलेला आहे. पण त्यांना माफीवीर म्हणणार आहे, स्वतः मात्र चौकीदार चोराची केस झाल्यावर सुप्रीम कोर्टात माफी मागून येतो हा दिल्लीचा शेंबडा पोरगा. स्वतः माफी मागून येतो. आणि हा सावरकरांना म्हणणार. हे जाणीवपूर्वक करतात, हे लक्षात ठेवा. हे ठरवून केलं जातं. एक 100, 200, 500 माणसं येतात आणि खोटं रेटून बोलत राहायचं. आमचं कुणाचं वाचन नाही. 90% भारतीय लोक काहीच वाचत नाहीत. काही इतिहासाचं ज्ञान नाही, काही नाही, काही नाही. उठलं सकाळी की पैसा कमवण्याच्या मागे लागलेले आहोत आपण. आणि मग 100 वेळा सगळी माणसं तेच बोलायला लागतात. हळूहळू साला आम्हाला पण वाटायला लागतं खरं आहे वाटतं बहुतेक. म्हणजे आता मी हा मरून रंगाचा झब्बा घालून आलोय. हे उत्तमराव मला भेटल्यावर म्हणले, काय हो तुमचा पिवळा रंगाचा झब्बा छान आहे. ते मी म्हटलं नाही हो, पिवळा नाही हा. मग ते दुसऱ्याला म्हणाले, बघा हो शरदरावांचा झब्बा पिवळा आहे की नाही. तर हे पण त्यांचे मित्र, हो पिवळा आहे. मग त्यांना म्हणाले, नाही हो मी पिवळा कसा असेल. तू परत ते पण म्हणाले. 500 माणसं 100 माणसं म्हणाली हा पिवळा आहे. शेवटी मी पण म्हणायला लागतो पिवळा, बहुतेक पिवळा असणार. एवढी माणसं म्हणतात म्हणजे हा पिवळा असणार. ही मानसिकता आहे, ही मॉब सायकॉलॉजी. आणि याचा बरोबर वापर करून हिंदुत्वाला, सावरकरांसारख्या महापुरुषांना सातत्याने बदनाम करण्याचे घाणेरडं कारस्थान गेल्या 25 वर्षात या महाराष्ट्रात चालू आहे, या देशात चालू आहे. काँग्रेसने ते जाणीवपूर्वक सुरू केलेलं आहे. बघा ना, हिंदूंना दुखवायचं असेल, हिंदूंचं मानसिक खच्चीकरण करायचं असेल तर हिंदूंमधल्या एकाच माणसावर चिखलफेक करतात. एकाच नावावर चिखलफेक केली की समस्त 80% हिंदू दुखावले जातात. ही ताकद आहे सावरकर नावाच्या माणसाची. गंमत बघा, 1947ला स्वातंत्र्य मिळालं. सलग 50 वर्ष गल्ली ते दिल्ली काँग्रेसचं राज्य आहे. ग्रामपंचायतीपासून बाकी नव्हतंच काही. बाकी कुठले पक्षच नाही, विरोधासाठी कोणीच नाही. ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंत सगळे सातत्याने पहिली 50 वर्ष काँग्रेस निवडून आलं. मीडिया कसा हाताळायचा, आकाशवाणी कशी हाताळायची, दूरदर्शन कसं हाताळायचं, वर्तमानपत्र आपल्या बाजूनी कशा बातम्या छापायच्या, सगळंच हातात. हिंदूंना सातत्याने बदनाम कसं करायचं, सावरकरांची सातत्याने बदनामी कशी करायची. संपूर्ण निर्दोष मुक्तता झाले कोर्टातून गांधी हत्येमध्ये. तरी सुद्धा आजही 2022 साली सुद्धा डिबेट्समध्ये हे काँग्रेसची लोक सातत्याने म्हणतात की गांधी हत्येमध्ये सावरकरांचा हात होता. सुतराम संबंध नाही. आणि स्वतःचे हात गेले तेव्हा म्हणतात नाही नाही, जोपर्यंत ते कोर्टातनं निकाल लागत नाही तोपर्यंत आपण त्यांना दोषी ठरवू शकत नाही. काय फ्लेक्झिबल आहेत. आणि तिथे 49 साली संपूर्ण निर्दोष मुक्तता झालेल्या सावरकरांना मात्र आजही नाही 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 त्यांचं होताच हात. ही नीच प्रवृत्ती आहे. पण 50 वर्ष इतिहासाचं पुस्तक, पाठ्यपुस्तकं कशी असावीत, कुठला धडा शिकवायचा, इतिहासामध्ये नेमकं काय शिकवायचं, भूगोलामध्ये नेमकं काय शिकवायचं, भाषेमध्ये नेमकं काय शिकवायचं, अभ्यासक्रम कसा असावा, कुठली भाषणं दाखवायची कुठली नाही दाखवायची, सगळं पूर्ण सत्ता हातामध्ये असून सुद्धा 50 वर्ष बदनाम करण्याचं कटक कारस्थान करून सुद्धा सावरकर बदनाम होऊ शकले नाही. कारण तो एक सूर्य आहे.
तुम्ही सूर्यावर किती थुंकायला जा, थुंकीत तुमच्याच थोबाडावर येऊन पडते. 50 वर्ष स्वतःच्या थोबाडावर थुंकी पडली तरी सुद्धा सुधारायला तयार नाहीत. आजही दर महिन्याला 5 ते 6 गावामध्ये मला सावरकर मांडण्यासाठी बोलवलं जातं. आज 2022 साली 75 वर्षानंतर एवढी माणसं आज सावरकर ऐकायला येतात, एवढ्या महिला सावरकर ऐकायला येतात. ही सावरकर नावाची दहशत आहे 47 सालापासून, ती कधी संपणार नाही. खऱ्या अर्थाने हिंदूंचा लीडर म्हणून जर आपण पहिलं नाव येतं, पहिले हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. आणि आता तर सरकारच बदललं. आता पंतप्रधानच स्वतः जातात अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये आणि नतमस्तक होतात. म्हणून भीती आहे हिंदू राष्ट्र निर्माण होईल. का हिंदू राष्ट्राची भीती का वाटावी? कधी हिंदूंनी अहिंदूंना मारले जाऊन, कधी हिंदू राजांनी, आमचा अख्खा इतिहास काढून बघा, रामायणापासून महाभारतापासूनचा इतिहास आत्तापर्यंतचा बघा. मला एक उदाहरण दाखवा की एक हिंदू राजा गेला आणि अहिंदूंवरती आक्रमण केलं, त्यांच्या मशिदी पाडल्या आणि तिथे मंदिर उभी केली, चर्चेस पाडली आणि तिथे मंदिर उभी केली, ख्रिश्चन स्त्रियांवर अनन्वित अत्याचार केले, त्यांना पाठवलं, त्यांना हिंदू बनवलं, मुसलमान पुरुषांना स्त्रियांना पाठवलं, त्यांना हिंदू बनवलं. एक उदाहरण दाखवा मला, एक उदाहरण. आमच्या DNA मध्येच नाही होते. प्रभू श्री रामापासून, श्रीकृष्णापासून, अर्जुनापासून, छत्रपती शिवाजी महाराजांपासून, संभाजी महाराजांपासून, बाजीराव पेशव्यापासून प्रत्येकाने हातामध्ये तलवार घेतली, हातामध्ये शस्त्र घेतलं, ते फक्त आक्रमण करणाऱ्यांना थोपवण्यासाठी. आक्रमण करण्यासाठी कधीच शस्त्र हातात घेतलं नाही. आमच्या रक्तातच आक्रमण नाही, आमच्या रक्तातच हिंस्त्रपणा नाही, आमच्या रक्तामध्ये हिंसा नाही. हिंदू फक्त प्रेम करतात, शत्रूला सुद्धा आपल्या कवेत घेतात. छत्रपतींनी आदर्श घालून ठेवला. अफजल खानाचा कोथळा बाहेर काढल्यानंतर त्याची कबर बांधली आहे. मेल्यानंतर शत्रुत्व संपतं असं जिजाबाई म्हणाल्यावर त्याची कबर बांधली त्यांनी. त्या कबरीचं आज मोठं काहीतरी झालं, एवढं ते भाग वेगळा. ही आमची संस्कृती आहे, हा हिंदू धर्म आहे. आम्ही कोणालाही दुखवत नाही, आम्ही कोणालाही इजा करत नाही. ते आमच्या DNA मध्ये नाही. वसुधैव कुटुंबकम ची भावना आमच्या हृदयात आहे, आमच्या नसानसात आहे, आमच्या रक्तात आहे. कारण हिंदू हा एकमेव धर्म आहे. जगात धर्म एकच, हिंदू धर्म. बाकी सगळ्या धर्म संस्था आहेत. धर्मसंस्था, संस्था आली की संस्थापक येतो. संस्थेच्या स्थापनेची एक तिथी येते. अमुक एका दिवशी एका प्रेषितानी, एका संतांनी, एका राजानी, एका माणसानी एका संस्थेची स्थापना केली. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या गरजेतून एखाद्या संस्थेची, एखाद्या संघटनेची स्थापना निर्माण करण्याची गरज निर्माण होते, तेव्हा माणूस संस्थेची स्थापना करतो. ह्या सगळ्या धर्मसंस्था आहेत. रामायण वाचलं आपण, वाचलं नसेल तर निदान काही वर्षांपूर्वी बघितलं तर नक्कीच असेल. वाचायला वेळ नाही, टीव्हीवर बघितले बऱ्याच लोकांनी. तुम्ही रामायणामध्ये
असं बघितलेत कधी किंवा तुमच्या रामायण वाचताना असं कधी आलंय तुमच्या वाचनामध्ये की प्रभू श्रीरामांच्या बरोबर एक फर्नांडिस होता आणि रावणाकडे एक अब्दुल्ला होता? बरं, चला आपण रामायणाच्या पुढे जाऊ, महाभारताकडे येऊ. महाभारतामध्ये एक मेरी होती अर्जुनाबरोबर, दुर्योधनाकडे एक जॅकलिन होती किंवा एक यास्मिन होती किंवा एक शेख होता. आज ऐकलंय कधी? हे अस्तित्वातच नव्हतं. लक्षात घ्या, आता इथून जे बोलतोय तो सगळे मुद्दे नीट लक्षात घ्या. हे अस्तित्वातच नव्हतं. मग राम रावणाची लढाई झाली कसली? धार्मिक लढाई होती का? नाही. पांडव कौरवांची लढाई झाली कसली? हिंदू मुस्लिम धर्म लढाई होती का? नाही. धर्माचा संबंधच नव्हता. लढाया होत्या वृत्तीच्या. सत्य असत्याची लढाई होती, नीती अनितीची लढाई होती, धर्म अधर्माची लढाई होती. श्रीकृष्ण अर्जुनाला काय म्हणाला की मी धर्माच्या बाजूने उभा राहीन, अधर्माच्या नाही. नीतीच्या बाजूने उभा राहीन, अनितीच्या नाही. सत्याच्या बाजूने उभा राहीन, असत्याच्या नाही. ते सत्य, ती नीती, तो धर्म म्हणजे माणुसकी धर्म, म्हणजेच हिंदू धर्म. त्यालाच हिंदू म्हणतात. त्या माणुसकी धर्माचं नाव आहे हिंदू धर्म. संस्थापक नाही आपल्याला. प्रभू रामाने हिंदू धर्माची स्थापना केली का? नाही. श्रीकृष्णांनी केली का? नाही. शंकराचार्यांनी केली का? नाही. डॉक्टर हेडगेवारांनी केली का? नाही. संस्थापकच नाही. अमुक एका तिथीला चैत्र शुद्ध प्रतिपदेला हिंदू धर्माची असं काय का? नाही. पृथ्वीवर मनुष्य प्राणी जन्माला आला, तिथून हिंदू धर्म जन्माला आला. आता धर्म म्हणजे काय हे समजून घेऊया. बरं, हे सगळं सावरकर सांगतात बरं का, माझं काही नाही आहे. उगाच तुमचा गैरसमज होईल काय शरद वंश हुशार आहे. नाही, अजिबात नाही. वाचलेलं पोपटपंची करून सांगतोय फक्त. तुम्ही वाचत नाही, मी वाचतो, तुमच्यापर्यंत सांगण्याचं काम करतो. एवढंच फरक आहे आपल्यात. धर्म म्हणजे काय? आपल्याला विचारतं किती धर्म आहेत, आपण लगेच सांगतो हिंदू मुस्लिम. नाही, धर्म एकच. धर्म म्हणजे गुणधर्म. इंग्लिशमध्ये रिलिजन म्हणतात त्याला. रिलिजन चुकीचा शब्द. रिलिजन मध्ये ती व्यापकता नाही जी धर्मामध्ये आहे. म्हणून निधर्म असं अस्तित्वातच काही नाही. जसं अहिंसा अस्तित्वात नाही तसं निधर्म पण अस्तित्वात नाही. कोणीच या पृथ्वी तलावर निधर्मी नाही. काय बोलतोय असं वाटत असेल ना. अरे असं कसं होईल? दगडाला पण धर्म आहे. एक दगड इथे ठेवला, त्याचा धर्म काय माहितीये? कोणीतरी हलवल्याशिवाय तो हलत नाही. हा त्याला निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे. धर्म म्हणजे गुणधर्म. निसर्गाने जन्मजात बहाल केलेला गुणधर्म, त्याला धर्म म्हणतो आपण. मी एक कलावंत आहे, माझा धर्म काय आहे? त्या मालिका, नाटक, सिनेमामधून काम करायचं आणि 2.5-3 तास ते आम्ही काय करतो ते तुम्ही बघता आणि तुम्ही तुमच्या काही क्षणांकरता, काही 20-25 मिनिटांकरता तुमच्या रोजच्या विवंचनेतून जरा बाहेर
त्या रांगोळी बघताना त्या कानेटकर फॅमिलीमध्ये घुसता, एक 20 मिनिटं तुमची फॅमिली विसरता, ते तुम्हाला त्या दुसऱ्या जगात घेऊन जाणं थोड्या वेळासाठी नाटक सिनेमात, तो माझा धर्म आहे. मी हिंदू नाही, मी मुसलमान नाही, मी कोणीच नाही. वकिलाचा धर्म काय? आलेल्या अशिलाला न्याय मिळवून देणं. नदीचा धर्म काय? पर्वतांमध्ये उगम पावते, डोंगरांमध्ये उगम पावते. नदी उगम पावल्यानंतर कुठल्याही परिस्थितीत किती अडकाठी येऊ दे, किती डोंगरदऱ्या येऊ देत, मध्ये पर्वत येऊ देत, सगळ्यावर मात करून ती शेवटी सागरामध्ये विलीन होणारच. अशी नदी दाखवा मला की मानवाने ती अडवून ठेवली, की निसर्गाने पर्वत उभा केला आणि ती नदी अडली, तिथे थांबली. नदी होऊच शकत नाही. ती कुठून ना कुठून तरी कसा तरी मार्ग काढणार आणि शेवटी समुद्रामध्ये जाऊन, सागरामध्ये जाऊन तिचं मिलन हे होणारच. आणि संपूर्ण जो प्रवास आहे उगमापासून सागरापर्यंतचा, तो करत असताना आजूबाजूच्या सर्व सजीव प्राण्यांना पाणी म्हणजे जीवन देण्याचं ती काम करते. तो निसर्गाने तिला दिलेला गुणधर्म आहे, हा नदीचा धर्म आहे. आपण असं म्हणत नाही ही नदी हिंदू आहे, ती मुसलमान आहे, ती ख्रिश्चन आहे, ती आज नाही. नदी नदी असते. अग्नीचा धर्म काय? एक अग्नी पेटत असतो असा, त्या अग्नीच्या तुम्ही एका विशिष्ट अंतरापर्यंत जाऊन उभे राहिला तर तुम्हाला ऊब मिळते. थंडीमध्ये बघा, कडाक्याची थंडी पडते तेव्हा शेकोट्या पेटवतो आपण, आणि शेकोट्यांच्या बाजूला बसतो, शेकोटीत नाही बसत. असं कोण नाही करत ना की शेकोटीच्या बाजूला जर एवढी ऊब मिळते तर शेकोटीत बसलं तर काय मस्त वाटेल. शेकोटीत बसलं, अग्नीत जे पडतं ते जळून खाक होतं. हा अग्नीचा निसर्गाने दिलेला गुणधर्म आहे आणि तिथे आरक्षण नाहीये. ती एकच जागा अशी आहे जी आरक्षण विरहित आहे, तिथे आरक्षण नाही. आता मी शरद पोंक्षे ब्राह्मण, मी म्हणजे मुक्त कॅटेगरीतला, म्हणून मी अख्खा जळलो. आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं, मग मराठ्यांचं काय 5-10% मिळेल, तेवढंच चांगलं राहिलं, बाकीचे जळले. असं काही होत नाही तिकडे. जे जे पडेल ते जळून खाक, हा निसर्गाने अग्नीला दिलेला गुणधर्म आहे, हा त्या अग्नीचा धर्म आहे. तसं माणसाचा धर्म काय आहे? दुसऱ्या माणसाशी माणुसकीनं आणि प्रेमानं वागणं, हा माणसाचा माणुसकी धर्म आहे. त्या माणुसकी धर्माचंच दुसरं नाव हिंदू धर्म आहे. म्हणून जगामध्ये जिथे कुठे मूल जन्माला येतं, ते कुठलंही जगातल्या कुठल्याही देशात मूल जन्माला येतं तेव्हा ते हिंदूच असतं. मग त्याचे आई वडील त्याच्यावर त्या धर्मसंस्थेचे संस्कार करतात आणि त्या धर्मसंस्थेचं त्याला सभासदत्व बहाल करतात. मग तो मुसलमान होतो, मग तो ख्रिश्चन होतो. जन्माला येतो तेव्हा तो हिंदूच असतो. म्हणून हिंदुस्थानमध्ये हिंदू धर्मीय लोक वसुधैव कुटुंबकम म्हणतात. हे वाक्य जगात दुसऱ्या कुठल्याच धर्मात नाही. बाकी सगळे धर्म काय म्हणतात? धर्म एकच आमचा. जर तुम्ही अल्लाला मानत नसाल तर तुम्हाला जगण्याचा अधिकार नाही. आम्ही असं म्हणत नाही. हिंदू धर्माचं सौंदर्य काय माहितीये? एखादा उद्या अब्दुल्ला आला, एखादा रहमान आला आणि म्हणाला मला सत्यनारायणाची पूजा करायची आहे, किंवा मला मुंज करून घ्यायची आहे, किंवा मला शंकराच्या पिंडीवर अभिषेक करायचा आहे, आम्ही हो म्हणतो त्याला. शंकराच्या पिंडीवर एखाद्या मुसलमानाला, एखाद्या ख्रिश्चनाला अभिषेक करण्यासाठी, सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी त्याला हिंदू होण्याची गरज नाही. लक्षात घ्या, हिंदू धर्माचं सौंदर्य आणि व्यापकता काय आहे.
बरं, त्याला धर्मांतर न करता पण सत्यनारायणाची पूजा करता येते, धर्मांतर न करता पण त्याची मुंज होऊ शकते, तरी त्याचा धर्म तो इस्लाम म्हणू शकतो. आमचं कुठलं बंधनच नाही आहे. आणि सगळ्यात मोठा गुण हिंदू धर्मियांचा 100% नास्तिक होण्याची परवानगी आहे. ही कुठल्याच धर्मात नाही. देवाला शिव्या देणारा, घरामध्ये एकही फोटो नाही, एकही देवदेव, काही देवारा नाही, काही नाही, अशी पण खूप माणसं आहेत. 100% नास्तिक. पण फॉर्मवर लिहिताना धर्म आला, धर्माचा कॉलम किती काय लिहितात, हिंदू, नास्तिक नाही लिहित. आणि ते नास्तिक आहेत, ते एकही देवाची पूजा करत नाही, देवाला शिव्या देतात, म्हणून कधी हिंदू धर्माने त्याला ठेचून मारलंय असं कधी आपण केलंय नाही. कारण माणुसकी धर्म निसर्गाने दिलेला हा धर्म आहे हिंदू धर्म. 7 नद्या. आपल्या घरामध्ये भटजी नावाचा प्राणी वर्षातनं एकदा तरी येतो. कधीतरी गणपती बसवतात. जवळजवळ 80% लोकांच्या घरामध्ये गणपती असतो. नसेल तर निदान नवरात्राची देवी तरी बसते. काही नाहीतर श्रावणात एखादी सत्यनारायणाची पूजा तरी घालतो. कुठल्या ना कुठल्या मार्गाने एकदा तरी एक भटजीला बोलवतो आपण. आणि ते पूजेला बसल्यानंतर तो एक मंत्र म्हणतो. पहिला मंत्र असतो कुठल्याही हिंदूंच्या धार्मिक कार्याचा पहिला मंत्र आहे, गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु. आणि मग यजमानांना तो ते पाणी सोडायला सांगतो दामनामध्ये. आपलं लक्ष नसतं तो काय म्हणतो ते. आपलं लक्ष बायकोने कुठली साडी नेसली का, दागिने कुठले घातले, आम्हाला प्रदर्शन करायचं असतं ना आमच्या संपत्तीचं. तो बिचारा म्हणतो ते मंत्र त्याची, गंगेच यमुनेचैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी 7 नद्या. या 7 नद्यांना अनन्यसाधारण महत्व आहे हिंदू धर्मामध्ये. म्हणून त्या कुठल्याही धार्मिक मंगल कार्याची सुरुवात 7 नद्यांना वंदन करून, त्यांना अर्घ्य देऊन, त्यांचे आशीर्वाद घेऊनच केली जाते. काहीच तुम्ही यातलं केलं नसेल तर लग्न तर नक्कीच करतो माणूस. लग्नाला सुद्धा पहिला विधीला हेच म्हटलं जातं. इतकं 7 नद्यांचं अनन्यसाधारण महत्व आहे. त्या 7 नद्यांना सप्त सिंधू म्हटलं जायचं. सचा अपभ्रंश होतो, सप्ताचं हप्ता होतं, सरस्वतीचं हर हवती होतं, तसं सप्त सिंधूचं हप्त हिंदू झालं. सिंधू या 7 नद्यांमधली सिंधू हे राणी नदी, मुख्य नदी, म्हणून सिंधूचं अपभ्रंश होऊन हिंदू झालं. आणि आपण सगळ्यांची ओळख, आपल्या सगळ्यांची आयडेंटिटी हिंदू झाली. सप्त सिंधूच्या काठावर राहणारे ते हिंदू. मग समाज व्यवस्थित चालावा म्हणून कामांचा वाटप होतो. त्या वाटपाच्या पुढे जाती झाल्या. आपल्या आत्ता घरात, आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आपण कामाची विभागणी केलेली आहे. आपली आई बायको, त्यांना आपण सांगतो तू सगळं किचन सांभाळ. अपवाद असतात. आता काही बायका बाहेर पडतात. एखादा घरामध्ये उलटं असतं, पुरुषाला किचन सांभाळायला आवडतं, बाई बाहेर कमवायला जाते. पण शेवटी कामाची विभागणी आहे ना. मुलांना काय सांगतो, तुम्ही बाकी काय बघू नका, तुम्ही फक्त शिक्षण घ्या, ज्ञान संपादन करा. जबाबदारी दिली आहे. कामाच्या वाटण्या आहेत. मुख्य पुरुष असतो तो म्हणतो बाहेरचं सगळं मी बघतो, बाहेर जातो, पैसा अडका कमवतो, सगळ्यांच्या गरजा पूर्ण करतो, सगळं घरदार विकत घ्यायचं, गाडी घोडा घ्यायचं आहे, पैशांचे सगळे व्यवहार मी बघतो. कामाची विभागणी करतो बघा आपण. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, कामाच्या विभागण्या आहेत. मग एखाद्याला लोहार कामामध्ये इंटरेस्ट असतो, तो लोहार काम सुरू करतो. मग त्याचं बघून त्याचा मुलगा लोहार होतो, त्याचं बघून त्याचा मुलगा लोहार होतो. तर त्या लोहार व्यवसायाची जात बनवली. 1924 ते 37 ह्या स्थान पद्धतीतला जो समाज सुधारक सावरकर आहेत ना, त्यांचे हे जातीबद्दलचे फार प्रखर विचार आहेत.
त्यामुळं जन्माधिष्ठित जात सावरकरांना कदापि मान्य नाही. कर्मावर व्यवसाय ठरतो, त्या व्यवसायाला जर जात म्हणणार असाल तर ठीक आहे, ती व्यवसायाधिष्ठित असली पाहिजे. माझी जात काय? अभिनेता, कलाकार. आपण ऑफिसमध्ये, बँकेमध्ये सुद्धा बघा, कुठल्याही सचिवालयात बघा, नगरपालिकेत बघा, कामाची विभागणी आहे. सगळे एक समान आहेत असं होत नाही. आयुक्त आणि पिऊन नगरपालिकेतला एकाच ठिकाणी बसतो का? का नाही बसत? आयुक्त का असतो तिथे? त्याला का स्पेशल एअर कंडिशन केबिन असतं? आणि पिऊनला का बाहेरच्या स्टूलावर बसवतात? का बसवतात? कारण तो पिऊन आयुक्त एवढं शिकलेला नसतो. आयुक्त होण्यासाठी ज्या डिग्र्या लागतात, जे शिक्षण लागतं, ते शिक्षण त्यांनी घेतलेलं नसतं. मग त्याच्याकडे शिक्षण नाही, मग त्याच्याकडे काय आहे? तो काय पोटा पाण्यासाठी करू शकतो? मग आपण त्याला विचारतो, तू काय बाबा शिकला नाही? बरं, मग तुला येतं काय? आपल्याकडे बघा, आता हे नगरसेवक आहे, तुमच्याकडे खूप माणसं येत असतील, हो आम्हाला काहीतरी काम द्या ना. मग तुम्ही काय पहिला प्रश्न विचारता? तू शिकलायस किती? मग तो म्हणतो नाही हो, काय ते 9वी मध्ये नापास झालो, मग परिस्थिती नव्हती, मग पुढे काही गेलो नाही शाळेत. अरे बापरे, आता 9वीतल्या मुलं नापास झालेला काय काम देणार? मग तू काय काय करू शकतोस? मी आली ते वायरिंगचं काम येतं मला, पंखे बिंके लावणं ते ठीक आहे, मग तुला मी वायरमन म्हणून लावतो. मग तुम्ही खटपट लटपट काय काय करता, तुमचं वजन वापरता आणि त्याला वायरमन म्हणून नोकरीला लावतो. ती त्याची जात काय झाली? वायरमन. व्यवसायावर जात झाली, जन्मजात नाही. तो जन्माला आला का वायरमन म्हणून? नाही. चांभार म्हणून जन्माला आला का? नाही. सावरकर म्हणतात, मी जन्म कुठे घ्यायचा हे माझं कर्तृत्वच नाही आहे. माझं कर्तृत्व नंतर सुरू होतं. मग मी किती शिकणार, मग माझ्यामध्ये काय कला आहेत, काय स्किल आहे, त्याच्यावर माझं कर्तृत्व ठरतं. म्हणून जन्मजात जात मान्यच नाही. आणि या जन्मजात जातीला मुळं हा हिंदू धर्म दुभंगलेला आहे. ह्याची एकत्र ताकद होत नाही, एक वज्रमूठ होत नाही. कारण आम्ही आजही 2022 सालीही जन्मजात जात मान्य करतो. एक 10 पिढ्या चांभारकीचा व्यवसाय करणारा माणूस आहे. पिढ्यानपिढ्या चांभार मुलगा, परत चांभार 10 पिढ्या झाल्या. मग 11व्या पिढीतला एक मुलगा भयंकर बुद्धिवान जन्माला येतो. तो म्हणतो मला वेद शाळेमध्ये जायचंय आणि मला वेद आणि उपनिषदांचं शिक्षण हवंय. सावरकर म्हणतात, तो जेव्हा वेद उपनिषद शिकून बाहेर येतो तेव्हा तो चांभार राहत नाही, तो ब्राह्मण होतो. पण आपला हिंदू समाज, आपली हिंदू सिस्टीम जी आहे या देशाची, ही त्याला मात्र, तो जरी वेदशास्त्र संपन्न झाला, वेदशाळेमध्ये शिकून आला, संस्कृतमध्ये त्यांनी भारतामध्ये पहिला नंबर मिळवला, तरी सुद्धा तो केवळ चांभारच्या घरात जन्माला आला, चांभार आई बापाच्या घरी जन्माला आला, म्हणून त्याच्या फॉर्मवरती जात चांभार लिहावी लागते. आणि असं जोपर्यंत होत राहणार तोपर्यंत हिंदू धर्म, हिंदू समाज कधीही एकत्र येऊ शकत नाही. म्हणून आपण एवढे दुभंगलेले आहोत. म्हणून आपण आपली सगळी ताकद आपल्यामध्येच भांडणामध्ये निघून जाते. आणि ह्यासाठी सावरकरांनी 24 ते 37 या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये अस्पृश्यांच्या बाजूनी उभं राहायचं ठरवलं. विहिरीमध्ये पाणी भरू देत नव्हते, मग आंदोलन सावरकरांनी सुरुवात केली आणि रत्नागिरीमधल्या 500 विहिरी अस्पृश्यांसाठी खुल्या केल्या. मग त्या काळामध्ये असे वाड्या असायच्या, महारवाडा, मांगवाडा, अशा वाड्या असायच्या. त्या जातीतला समाज एकवटून
तिथे तिथे राहायचा आणि मग त्या वाडे असे तयार झालेले होते. अजूनही कोकणात बिकणात गेलात तर तुम्हाला हेच दिसेल, फक्त आता मुंबई पुण्यात हे संपलं आता सगळं. सावरकर प्रत्येक वाड्यामध्ये जायचे, त्यांना सगळ्यांना एकत्र करायचे, त्यांच्या समोर हा विचार मांडायचे. तुम्ही ह्या जातीचे नाही आहात, तुम्ही मांग नाही आहात, तुम्ही महार नाही आहात, तुम्ही ह्या सगळ्या काल्पनिक याच्यातनं बाहेर पडा. तुम्ही फक्त एकच जातीची माणसं आहात, तुम्ही आहात हिंदू. निसर्गाने तुम्हाला हिंदू म्हणून जन्माला घातले, माणूस म्हणून जन्माला घातले, माणूस की जातीची माणसं म्हणून जन्माला घातले. हे लेबल सगळी नंतर माणसाने तयार करून लावलेली आहेत. ह्याला उद्धार करून बाहेर पडा, याच्यातनं बाहेर पडा आणि सगळ्यांमध्ये एकत्र येण्यासाठी मग काय काय करायला पाहिजे ते सावरकरांनी सुरुवात केली. आंतरजातीय विवाहाला सुरुवात केली, सहभोजनाला सुरुवात केली. हो, तुम्हाला माहिती नाही, ब्राह्मण क्षत्रिय तर सोडाच, महार मांगाबरोबर लग्न करत नव्हता, मांग चांभाराबरोबर लग्न करत नव्हता, चांभार तुंबळ्याबरोबर लग्न करत नव्हता. इतकी भयानक परिस्थिती. आजही कुणबी आणि 96 कोळी मराठा लग्न होत नाही. बरोबर साहेब? कुठल्या जगात राहतो आपण? 2022 कॉम्प्युटरचं जग आलं. इथून मोबाईलवरनं अमेरिकेतल्या माणसाशी दुसऱ्या क्षणी बोलू शकतो, इतकं विज्ञान पुढे गेलं. आणि आज आम्ही काय बघतो लग्न करताना? 1924 साली ह्या माणसाने ह्या भिंती तोडण्याचं काम केलंय. आज 2022 म्हणजे 2 वर्षांनी या कार्याला 100 वर्ष पूर्ण होतील. 100 वर्षापूर्वी हा सावरकर नावाचा माणूस या जाती संपवण्यासाठी अख्खं आयुष्य काढत होता. फार सुंदर विचार मांडत होते ते. मग त्यांनी हळू 2, 4, 5 वर्ष वाड्यामध्ये माणसाला भेटून त्यांच्या मनातली किलमिश दूर करून त्यांना एकत्र आणायला सुरुवात केली. मग त्यांचं नेतृत्व करायला सुरुवात केली. मग 500 विहिरी खुल्या झाल्या. मग मंदिरांमध्ये प्रवेश नाही. मग आता मंदिरामध्ये प्रवेश नाही तर ठीक आहे, हे ब्राह्मण मंदिरामध्ये प्रवेश देत नाहीत ना, आपणच एक मंदिर बांधूया. आणि मग रत्नागिरीमध्ये एक मंदिर उभं राहिलं, पतित पावन मंदिर. लक्ष्मी नारायणाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा एका दलित अस्पृश्याच्या हातून सावरकरांनी करून घेतली. आत्ता सुद्धा हे ऐकायला भयंकर वाटतं. 1924 सालची गोष्ट सांगतोय तुम्हाला मी. किती दूरदृष्टी असेल. पुढचा हिंदुस्थान जर घडवायचा असेल, हिंदू राष्ट्र जर घडवायचं असेल तर हे जातीची जी कीड लागली ना, ही कीड आधी मेली पाहिजे, ही कीड आधी संपली पाहिजे. आपण सगळे एकाच जातीचे व्हायला पाहिजे. एकच जात, हिंदू जात. लग्न करायची एकमेकांमध्ये, आंतरजातीय विवाह. मग सावरकर म्हणतात 5-10 पिढ्या जेव्हा आंतरजातीय विवाह केले जातील, त्याच्यानंतर जर एखाद्याला विचारलं अरे तुझी जात कुठली, तर त्याला गोंधळला पाहिजे. तो सावरकर म्हणतात तो गोंधळला पाहिजे. मी कुठल्या जातीचं काय सांगू तुम्हाला? बघा, माझी आई ब्राह्मण आहे, वडील 96 कोळी मराठा आहेत, वडिलांची आई महार होती, तिचा बाप मांग होता, त्याचे भाऊ चांभार होता. आईला नकोच ते, मी एकाच जातीचा आहे, हिंदू जातीचा. पण असं जर 5-10 पिढ्यांनंतर चित्र उभं करायचं असेल तर त्याची सुरुवात आत्ता केली पाहिजे. त्याची सुरुवात आत्ता केली पाहिजे, म्हणजे 24 साली. तर भविष्यामधला हिंदुस्थान हा एकाच जातीचा होईल आणि मग तुमच्यामध्ये फूट पाडणं बंद होईल. आणि तुमच्यातली फूट बंद झाली. आज बघा, आज साधी गोष्ट समोर सांगतो. आज जर आपण सर्वांनी ठरवलं की आम्ही फक्त हिंदू जातीचे आहोत, तर जातीचं राजकारणच संपुष्टात येईल. आणि जातीचं राजकारण संपुष्टात आलं की राजकीय पक्षांची फार मोठी कुचंबणा होईल.
मग त्यांना अन्न वस्त्र निवारा आणि पाणी म्हणजे जीवन, उत्तम राहणीमान, चांगले रस्ते, ह्या मूलभूत विषयांवर काम करावं लागेल. मग इलेक्शनच्या आधी विशिष्ट जातीला आरक्षणाचे गाजर दाखवून त्यांची मतं मिळवण्याचा धंदाच बंद होईल. मग जातीच्या आरक्षणासाठीचे मोर्चे बंद होतील. मग फक्त क्वालिटीवर पैसा मिळायला सुरुवात होईल. मग तुम्हाला नोकऱ्या तुमच्या क्वालिटीवर मिळायला सुरुवात होईल. तुमच्या हातातल्या स्किल्स बघून नोकऱ्या मिळायला सुरुवात होईल. मग माणसाला लक्षात येईल की मला काहीतरी अभ्यास करावा लागेल, मला काहीतरी माझ्यातली कला डेव्हलप केल्याशिवाय मला काम मिळणार नाही. जातीच्या आधारावर आता काम मिळणं बंद झालं, कारण जातच संपली. सगळ्या पॉलिटिकल पार्टींची धंदे बंद होतील. हे स्वप्न सावरकरांनी 24 साली पाहिलं होतं. रत्नागिरी जिल्ह्यापुरतं त्यांनी खूपसं कार्य करत आणलं होतं. हॉटेल उघडलं होतं. त्या हॉटेलमध्ये सगळ्यांना बोलवायचे, स्वतः रोज संध्याकाळी जाऊन बसायचे. जाणाऱ्या येणाऱ्याला प्रत्येकाला बोलवायचे, एकत्र चहा प्यायला लावायचे. कोकणस्थ ब्राह्मणाच्या बायकोपासून महार मांगाच्या बाईपर्यंत प्रत्येकाला सांगायचे की आज या देवळामध्ये सगळ्यांनी डाळ आणि तांदूळ आपापल्या घरातनं घेऊन या. सगळ्यांनी एकत्र आणलेली डाळ मिक्स करायचे. तिथे डाळ भाताचा कार्यक्रम व्हायचा आणि मग सगळे एकत्र बसून सहभोजनाचे कार्यक्रम केले जायचे. सावरकरांची बायको पण त्यांना या कार्यामध्ये फार मोठी साथ देत होती. आपल्याकडे हळदी कुंकू हा एक फार मोठा महिलांमध्ये लोकप्रिय कार्यक्रम आहे. आता श्रावण महिन्यामध्ये ती हळदी कुंकू खूप असतात आणि तो काळ 24चा. तर ब्राह्मण बाईला हळदी कुंकाला बोलवलं आणि तिची ओटी भरली की पुण्य मिळायचं, असे एक समज होता. सावरकरांच्या बायकोला अशी निमंत्रणं यायची. काय सांगत असेल बाई? सावरकरांच्या बायकोला जर कोणी निमंत्रण दिलं की माझ्याकडे हळदी कुंकाला याच्या इतरातल्या, तर सावरकरांची पत्नी त्या बाईला असं सांगायची की माझ्याबरोबर एक महाराची बाई, एक मांगाची बाई बरोबर येणार. जिथं माझा पाठ मांडाल तिथंच त्याच सन्मानाने त्याच्या बाजूला याही 2 बायकांचा पाठ मांडला पाहिजे. जेवढ्या सन्मानाने माझी ओटी भराल, मला हळदी कुंकू लावाल, तेवढ्याच सन्मानाने जर यांचाही सन्मान करणार असाल तरच मला हळदी कुंकाला बोलवा. या स्थानपद्धतीच्या काळातलं हे प्रचंड मोठं समाज कार्य आहे सावरकरांचं. जे म्हणतात ना की त्यांनी अंदमानच्या सेल्युलर जेलमध्येच मरायला पाहिजे होतं, ते तिथेच जर मेले असते तर हे कार्यच घडलं नसतं. शत्रूच्या तावडीतून कुठल्याही परिस्थितीमध्ये बाहेर पडणं, सुटणं, शत्रूचा विश्वासघात करून, शत्रूला ठगवून, शत्रूला फसवून, पण कुठल्याही परिस्थितीत शत्रूच्या तावडीतून निसटणं, ह्यालाच राजधर्म म्हणतात. ह्यालाच मुत्सद्देगिरी म्हणतात. छत्रपतींनी त्यांच्या अख्ख्या आयुष्यामध्ये अशी मुत्सद्देगिरी असंख्य वेळा केली आहे. अनेक वेळेला अशी माफी पत्र छत्रपतींनी दिलेली आहेत. अफजल खान भेटीला येणार होता, बोलवत होता छत्रपतींना, नाही म्हणाले, मी तुम्हाला घाबरतो, मला तुमची खूप भीती वाटते, मी नाही येणार, मला तुमची भीती वाटते, तुम्हीच मला भेटायला या. ही होती राजकीय मुत्सद्देगिरी. औरंगजेबाच्या 40 दिवस जेलमध्ये होते छत्रपती शिवाजी महाराज. तिथून ते पेटाऱ्यात बसून निसटलेत, पळून गेले. आपण पळपुटे म्हणतो का त्यांना? नाही, तिथंच बसून ताठ माने, मोडेन पण वाकणार नाही. खुळ्यासारखं कुठेही असले हे नसतात करायचे, बाणा दाखवायचा नसतो. महापुढे झाडे जाती तिथे लव्हाळे वाचती. कधी कधी लव्हाळ्यासारखं व्हावं लागतं, महावृक्षासारखं ताठ उभं राहून चालत नाही. महापुरामध्ये मोठे मोठे वृक्ष वाहून जातात. लव्हाळी म्हणजे गवताची पाती, त्याच्यावरनं अख्खा समुद्र निघून गेला, ते पातं परत उभं राहतं. कधी कधी पात्यासारखं व्हावं लागतं राजकीय माणसाला.
कुठे 4 पावलं मागं घ्यायचं, पुढची मोठी उडी मारायची असेल तर हे राजकीय नेत्याला कळलं पाहिजे. छत्रपतींचा आदर्श होता, त्यामुळे छत्रपतींनी त्यांच्या आयुष्यात जे जे केलं ते सगळं सावरकरांनी केलेलं आहे. इंग्लंडमध्ये बॅरिस्टर शिकून आलेला माणूस आहे, इंग्लंडच्या कायद्याचा पूर्ण अभ्यास करून आलेला माणूस आहे. आत्ताचं उदाहरण देतो तुम्हाला. साधी ईडीची चौकशी लागणार, आपल्याला अटक होणार अशी भीती वाटली की आपले मोठमोठे नेते जे सावरकरांना माफीवीर म्हणतात ते भूमिगत होतात. त्याच्यानंतर मोठमोठे वकील आणि करोडो रुपये लावतात आणि अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. तोही मिळाला नाही, अटक झाली तर त्याच्यानंतर सातत्याने जामिनासाठी अर्ज केला जातो. एक्झॅक्ट दयेचा अर्ज हाच आहे. ब्रिटिश कायद्यानुसार जे राजकीय कैदी आणि क्रिमिनल्स असा 2 फरक आहे. तो स्पेशल प्रिझनर्स जे राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी लढणारे एक कैद्यांची कॅटेगरी आहे आणि खून दरोडे बलात्कार करून जेलमध्ये जाणाऱ्यांची एक कॅटेगरी असते, त्याला क्रिमिनल्स म्हणतात, गुन्हेगार म्हणतात. सावरकरांनी ही लोक गुन्हेगार नव्हती, हे कोणाला भोसकून बिस्कून आलेले नव्हते, हे देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढाई करणारी माणसं होती. यांना स्पेशल प्रिझनर म्हटलं जायचं. आणि ब्रिटिशांच्या कायद्यानुसार ॲम्नेस्टी पिटिशन असं त्याचं ॲक्च्युली नाव आहे इंग्लिशमध्ये. त्याचा एक्झॅक्ट मराठी अर्थ नाही काढता येत, जवळपास जाणारा अर्थ म्हणजे दयेचा अर्ज. मग त्याचा एक फॉर्मॅट ठरलेला असतो की मी ब्रिटिश साम्राज्याच्या विरोधात लढणार नाही, मी वर्तमानपत्रात तुमच्या विरोधात काहीही लिहिणार नाही, मी राजकारणात सहभागी होणार नाही, अशा अटी असतात. त्याच्यावर सही करायची असते आणि असा अर्ज ब्रिटिशांना द्यायचा असतो. मग ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांचे विशिष्ट दिवस असतात. एक नाताळ हा त्यांचा फार मोठा सण आहे, किंवा इंग्लंडच्या राणीचा वाढदिवस, असे जे मोठे मोठे सण असतात त्या सणांच्या दिवशी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये त्यांच्या जेलमध्ये जे कैदी आहेत, राजकीय कैदी, त्यांच्याकडनं आलेल्या अशा दयेच्या अर्जांचा विचार केला जातो. मग रिपोर्ट मागवला जातो जेलरकडनं. आणि मग जेलरचा रिपोर्ट जर चांगला असेल की हा कैदी गेल्या 5 वर्ष आमच्या जेलमध्ये आहे, याचा कसलाही त्रास नाही, अतिशय चांगला माणूस आहे, असा जर रिपोर्ट आला तर मग ब्रिटिश साम्राज्य दया दाखवतं. ब्रिटिश म्हणायचे ना, आम्ही खूप दयाळू आहोत. मग ते दया दाखवतं म्हणून मग काही अशा कैद्यांच्या शिक्षा एकतर पूर्ण माफ केल्या जायच्या किंवा कालावधी कमी केला जायचा. आता सेल्युलर जेलमध्ये जे राजकीय कैदी होते तिथे सावरकर नावाचा एक बॅरिस्टर कैदी येऊन बसला, जो ब्रिटिश कायद्याचा परिपूर्ण अभ्यास करून आलेला होता, ज्याला पूर्णपणे ॲम्नेस्टी पिटिशन बद्दल सगळं माहीत होतं. त्यांनी सगळ्या राजकीय कायद्यांना जमवलं आणि सांगितलं की अशा पद्धतीची एक तरतूद ब्रिटिश कायद्यामध्ये आहे आणि त्याचा वापर करून आपण कुठल्याही परिस्थितीत या सेल्युलर जेलमधनं पहिलं काम काय आहे, इथनं सुटलं पाहिजे ॲट एनी कॉस्ट. छत्रपतींनी हाच आदर्श आपल्याला घालून दिलेला आहे, ह्याच्यात काही गैर नाही आहे. इथे मूर्खासारखं 50 वर्ष अख्खं आयुष्य काढायचं आणि इथेच मरण्यामध्ये देशाची शून्य सेवा तुम्ही करता. पण जर मी ह्या अटींवरती सही करून बाहेर पडलो तर देशाची सेवा करायचे असंख्य मार्ग माझ्यासाठी उपलब्ध होतात. आता जी समाज सुधारक म्हणून सावरकरांचं जे कार्य आहे, जात संपवण्यासाठीचं जे 24 ते 37 या 13 वर्ष या माणसांनी केले, हे सगळं त्या ब्रिटिशांना दिलेल्या जे अटींवर सही करून दिले ना, त्या अटींमध्ये बसणारं कार्य आहे. गंमत बघा, राजकारणात भाग घेणार नाही, समाज सुधारणेमध्ये राजकारण येत नाही, ब्रिटिशांच्या विरोधातला लढायचा काही संबंधच नाही. हा लढा हिंदू धर्मातल्या जाती विरोधातला आहे, त्याच्यावर ब्रिटिशांचं ऑब्जेक्शन असण्याचं काहीच कारण नाही. वर्तमानपत्रात काही लिहित नव्हते.
सभा घेतल्या तरी तो हिंदू समाजातल्या सभा होत्या, ब्रिटिशांच्या विरोधातले सभा एकही घेतली नाही. आता जर ते मूर्खासारखे तिथेच सडले असते, मोडेन पण वाकणार नाही, मी नाही माफीनामा लिहून देणार, मी नाही अर्ज लिहून देणार, असं जर मूर्खासारखं 1910 ते 1960 साली त्यांची शिक्षा संपणार होती. म्हणजे 77व्या वर्षी त्यांच्या वयाच्या ती शिक्षा संपणार होती. त्याच्यानंतर सुटून माणूस काय करू शकतो? 77व्या वर्षानंतर काही नाही करू शकत. वय आणि अशी शिक्षा भोगल्यानंतर तर एकतर तेवढं ते राहणार पण नाहीत, तिथेच मरणार ते. मग देशाला शून्य उपयोग. पण मी काही ना काहीतरी करून तिथनं जर बाहेर पडलो तर मी अनंत मार्गाने काय काय करू शकतो. मी समाजासाठी वाटेल ते करू शकतो. मी उत्तम लिखाण करू शकतो. हिंदुत्व नावाचा अप्रतिम ग्रंथ त्यांनी लिहून काढला. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये रचलेल्या 6000 काव्याच्या ओव्या रत्नागिरीमध्ये स्थानबद्ध असताना लिहून काढल्या आणि कमलासारखं महाकाव्य आपल्याला वाचायला मिळालं. तिथेच चढले असते तर हे काहीच घडलं नसतं. समाजाच्या दुबळेपणावर, अहिंसेवर ताशेरे ओढणारे अशी 3 अप्रतिम नाटकं त्यांनी लिहिली. त्या नाटकांचे प्रयोगच झाले नसते, ती नाटकं लिहिलीच गेली नसती जर तिथेच 60 सालापर्यंत राहिले असते तर. उपयुक्ततावाद कुठल्याही परिस्थितीत, मी 2% जरी उपयोग माझा होणार असेल तर तो मी करून घेतला पाहिजे. एकदा मी 500 माणसांना घेऊन एखादं आंदोलन करायला गेलो. माझ्या 4 मागण्या आहेत. त्या 4 मागण्यांमधले सत्ताधीश म्हणतात 2 आम्ही मागण्या मान्य करायला तयार आहोत. तेव्हा नेत्यांनी त्या 2 पहिल्या पदरात पाडून आंदोलन संपवायचं असतं. त्याला म्हणतात उपयुक्ततावाद. असं नाही म्हणायचं जोपर्यंत 4 मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही मरू. ही 500 माणसं मरतील पण 4च मागण्या आम्ही मान्य करून जाणार. असं आंदोलन कधी यशस्वी होत नाही. सावरकरांनी आयुष्यभर उपयुक्ततावादाचं फार उत्तम उदाहरण आहे. सावरकर म्हणजे जे जे पहिलं पदरात पडते ते पाडून घ्या. उरलेल्या 2 मागण्यांसाठी पुन्हा 2 महिने घरात राहू, ताकद वाढवू. 500 आता माणसं होती आंदोलनामध्ये, 2 महिन्यात त्याची 1000 करू आणि 1000 करून पुन्हा अटॅक करू उरलेल्या 2 मागण्यांसाठी. याला म्हणतात नेतृत्व. आत्ताची काही आंदोलनं आपण बघतोय, नाही नाही सगळंच मिळालं पाहिजे. नाही होत असं नाही होत. थोडस शासनकर्त्याच्या अहंकाराला सुद्धा चुचकारावं लागतं. त्याचाही इगो थोडा सुखावावा लागतो. त्यालाही थोडं पुष्पगुच्छ द्यावा लागतो. उपयुक्ततावाद. ज्याच्या विरोधात आंदोलन केले त्याने 2 मागण्या मान्य केल्यावर त्या आंदोलनाचा यशस्वी कार्यक्रम करायचा, त्यालाच बोलवायचं, त्याला पुष्प द्यायचा, तू खुश करायचं आणि मग भाषणात म्हणायचं तू उरलेलं 2 पण करा. याला म्हणतात सावरकर नीती. दिस इज पॉलिटिक्स. याला म्हणतात राजनीती. ही सावरकरांनी सातत्याने सांगण्याचा प्रयत्न केला. लक्षात ठेवा. हे तुम्ही पुढचे मोठे, तुमचं भविष्य फार उज्ज्वल आहे हे लक्षात ठेवा. कुठलंही आंदोलन केलं सगळं मिळेपर्यंत मरायला जाऊ नका कोणाला. मरायच्या आधीच थांबा. 4 पावलं मागे यायचं असतं ना, मोठी उडी मारायची असेल तर ते जमलं पाहिजे नेतृत्व करणाऱ्या राजकीय नेत्याला, जे सावरकरांनी कायम केलं. स्थानबद्धतेमध्ये असताना एक छान त्यांच्या आयुष्यातला किस्सा सांगतो आणि मग थोडंसं शेवटाकडे येतो. स्थानबद्धतेमध्ये होते तेव्हा ब्रिटिश अधिकारी आले झडतीचं वॉरंट घेऊन. म्हणजे राष्ट्रावर प्रेम कसं करावं याचं नितांत सुंदर उदाहरण आहे हा किस्सा. म्हणाले सावरकरांना ते वॉरंट दाखवलं. स्थानबद्धतेत होते, बायको आणि बसलेले होते. बघितलं काय आहे म्हणाले. नाही, क्रांतिकारकांना पुरवण्यासाठी शस्त्र तुमच्या घरात ठेवलेत असं खबर आहे.
तर घर झडती करायचं वॉरंट आहे आमच्याकडे. सावरकर म्हणाले ठीक आहे, एकतर मी कुठलंही शस्त्र ठेवलेलं नाही आहे, पण आता तुम्हाला जर अशी बातमी लागली असेल तर तुम्ही अवश्य बघू शकता, फक्त 2 मिनिटं थांबा, तुमचं काम मी सोपं करतो. पण सावरकरांचीच बायको, अशा महान माणसाची बायको पण काय ताकदीची असेल, ती किती ताकदीची आहे ह्याच्यासाठी दुसरा एक किस्सा सांगतो आणि मग हा किस्सा पुन्हा सांगतो, पूर्ण करतो. पूर्ण भारत भ्रमण करायला म्हणून मोहनदास करमचंद गांधी बाहेर पडले आणि ते फिरत 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 रत्नागिरीमध्ये गेले. रत्नागिरीमध्ये गेले, कस्तुरबा सोबत होती. कस्तुरबा गांधीजींना म्हणाली इथे सावरकर राहतात, ते स्थानपद्धतीत आहेत सध्या, घरामध्येच नजर कैदेत ठेवलंय त्यांना ब्रिटिशांनी, तर आपण आलोय तर भेटूया का. तर गांधीजी म्हणाले हो, 1857च्या स्वातंत्र्य समराला 50 वर्ष पूर्ण झाली तेव्हा ते आणि मी दोघंही इंग्लंडमध्ये होतो आणि इंग्लंडमध्ये आम्ही फार मोठा एक समारोह साजरा केला होता. त्यावेळेला आम्ही दोघं भेटलो होतो एका व्यासपीठावर. गांधी आणि सावरकर एकाच व्यासपीठावर असल्याचं ते एकमेव उदाहरण बरं का. 1857ला सुवर्ण महोत्सव झाला तेव्हा इंग्लंडमध्ये. त्याच्यानंतर भेटलो नाहीये, चला आपण नक्कीच भेटायला जाऊया. मोठा माणूस आहे, एकमेकांचा रिस्पेक्ट करत होते. आत्तासारखं घाणेरडं बोलत नव्हते, आता सगळीच पातळी सोडली. वैचारिक मतभेद असले तरी एकमेकांबद्दल फार रिस्पेक्टफुली बोललं जात होतं एका 25 वर्षापूर्वीपर्यंत. तर भेटायला गेले. अचानक सावरकरांनी गांधीजींना बघितलं दरवाजामध्ये, हॅवॉक झाले. म्हणाले गांधीजी तुम्ही इथे. भारत भ्रमण करत आलो. कस्तुरबा म्हणाली तुम्ही इथे आहात, भेटून जाऊया, या 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 या. आदरातिथ्य केलं. मग सावरकरांची बायको कस्तुरबांना घेऊन आतमध्ये गेली माझघरामध्ये. मग चहा वगैरे फराळ बिराळ झाला. मग सावरकर म्हणाले वर माडीवर माझी लेखनाची खोली आहे, तिथं आपण बसू. शेवटी आपल्या दोघांचं उद्दिष्ट एकच आहे, स्वातंत्र्य. एकत्र येऊन काही करता येते का विचार करू. गांधीजी म्हणाले त्यासाठीच आलोय. दोघे वर बसले. 1.5 तास चर्चा. रेल्वेचे 2 रूळ असतात ना, पुण्यावरनं मुंबईला जाते बघा रेल्वे, रूळ बघता ना तुम्ही, रूळ. ते दोन्ही रूळ जातात मुंबईलाच. छत्रपती शिवाजी टर्मिनसला शेवट होणार आहेत, पण ते दोघं पॅरलल जातात, ते कधी एक होत नाहीत बघा. हे 2 विचार तसे आहेत. एक अहिंसेवर विश्वास, एक शस्त्रावर विश्वास. एक म्हणतो एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करायचा. एक म्हणतो एक मान कापल्यावर पुढे करायला मानच राहत नाही, म्हणून आपली मान कापायच्या आधीच कापणाऱ्याची मान कापणं, याला म्हणतात राजनीती. असे 2 विरुद्ध विचारांची ही राजकीय व्यक्तिमत्व चर्चेला बसली. काहीच घडलं नाही. कसं होणार ना, एकमत होऊच शकत नाही. मग एकमत न झाल्यामुळं शेवटी थकले दोघे. म्हणजे चला आता निघतो मी, उशीर झालाय, जायचंय पुढे. खाली आले. खाली आल्या आल्या गांधीजी सावरकरांमध्ये जरा तुमच्या पत्नीला बोलवा. मग सावरकर म्हणाले ये ग बाहेर. निघालेत बापू. ती कस्तुरबाला घेऊन बाहेर आली. सावरकरांची पत्नी. सावरकर गांधीजींपेक्षा थोडे लहान आणि सावरकरांची पत्नी सावरकरांपेक्षा लहान, म्हणजे गांधीजींपेक्षा सावरकरांची पत्नी वयाने खूपच लहान. एवढी वयाने लहान असून सुद्धा गांधीजी म्हणाले तुझ्या पाया पडतो ग बाई, म्हणून तिच्या पाया पडले. गांधीजी पाया पडतायत म्हटल्यावर सावरकरांची बायको एकदम हादरली. तिने त्यांचे हात धरले. म्हणाले काय करताय, माझ्या कसल्या पाया पडताय, तुम्ही वयाने मोठे, कर्तृत्वाने मोठे. गांधीजी म्हणाले पाया तुझ्या वयाला नाही पडत आहे. 1.5 तास या तुझ्या नवऱ्याबरोबर वर चर्चा करताना पळून निघालो, भाजून निघालो 1.5 तासात, तर तू अख्खं आयुष्य ह्याच्याबरोबर कसं काढतेस. हा अग्नी आहे तुझा नवरा. त्यासाठी हे पाया पडलं. अशी ती बायको. अशा त्या बायकोला सावरकर म्हणाले ब्रिटिश अधिकारी आलेले, त्यांच्याकडे झडतीचं वॉरंट आहे, आपण काहीतरी शस्त्र लपवून ठेवले आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांच्याकडे आधी हे कागद आहे. तर एक काम कर, आतमध्ये जा. त्यांना वाटेल भिंती संपले की आपलं घर संपतं, असं नाही आहे, मागं पुढं पण जागा आहे आपली.
म्हणून 7/12चा उतारा आणि घराचा नकाशा घेऊन त्यांच्या हातात दे आणि जेवढा 7/12चा उतारा आहे, जेवढं सावरकरांचं घर आहे ते सगळं त्यांना तपासू दे. काय भिंती खणायच्या त्या खणू दे, काय करायचं ते करू दे आणि आपण एक चटई टाक अंगणामध्ये बसू. सावरकरांची बायको तिथं वरनं ताकभात कळणारी बाई ती आत गेली कपाटातनं, ते असं भेंडोळं कागदाचं 7/12चा उतारा असतो बघा आपला, आपण फ्लॅट घेतला की मिळतो ना असा, नाही का, ते असं मोठं असतं बघा, नकाशा असतो घराचा, किती स्क्वेअर फीट, कुठून कुठपर्यंत हद्द बिद्द. ते भेंडोळं आणलं तिने, ब्रिटिश अधिकाऱ्याच्या हातात दिलं, चटई घातली आणि 2 जण बसले. म्हणजे तुम्ही तुमचं काम करा. तिने ते ब्रिटिश अधिकाऱ्याने ते भेंडोळ उघडलं, तो सावरकरांच्या बायकोकडे आ करून बघत बसला. सावरकर म्हणले काय बघताय, काय काय झालं काय म्हणजे. ते म्हणे काय दिलं तुमच्या बायकोने. सावरकर बायकोला म्हणाले काय ग, काय दिलंस. काही नाही, तुम्ही म्हणालात ना आपल्या घराचा नकाशा द्या, नकाशा दिला. ब्रिटिश अधिकारी म्हणाला हे काय दिले बघा, म्हणून त्यांनी दाखवला. तर सावरकरांच्या बायकोनी स्वतःच्या घराचा नकाशा म्हणून अखंड हिंदुस्थानचा नकाशा दिला. सावरकर म्हणाले हे एवढंच घर आहे माझं, आता कुठे कुठे खणून बघायचं ते बघा. आणि तो ब्रिटिश अधिकारी होता, काँग्रेसचा नव्हता, त्यामुळे त्याला थोडी लाज होती. त्यामुळे झडती न घेता आय एम सॉरी मिस्टर सावरकर असं म्हणून तो परत निघून गेला. आता प्रश्न असा आहे की आपल्याला इथे उपस्थित माझ्या सकट आपल्याला प्रश्न विचारला की तुमच्या घराचा नकाशा किती आहे, तर आपण सांगतो 822 स्क्वेअर फीट स्टेट बँक ऑफ इंडियाचं हाऊसिंग लोन चालू आहे. जिथे उंबरठ्याला आपले स्क्वेअर फीट संपतात त्याच्या पुढचा पॅसेज सुद्धा आपल्याला आपला वाटत नाही. हाच आपला प्रॉब्लेम आहे. हाच देशवासियांचा प्रॉब्लेम आहे. आपली गल्ली पण आपल्याला आपली वाटत नाही, आपलं गाव आपल्याला आपलं वाटत नाही. सावरकरांसारखं अख्खं हिंदुस्थान हा माझा माझं घर एवढं अपेक्षाच करत नाही मी, पण निदान मी राहतो ते संपूर्ण इमारत, ती माझी गल्ली पूर्ण माझी आहे, ते सगळं माझं घर आहे, एवढं जरी प्रत्येक हिंदुस्थानी माणसाला वाटायला लागलं ना तर बघा उदयपूर सारख्या घटना कधीच घडणार नाही. अशा या स्वातंत्र्यवीरांवरती व्याख्यान वाढदिवसाच्या दिवशी ठेवलं, ही फारच कौतुकाची गोष्ट आहे बरं का. मी फार स्पष्ट वक्ता आहे, तोंडावर फार कौतुक कोणाचं मी करत नाही, मी केलं म्हणजे ते करत असणार. तर एक नगरसेवक आत्ताच्या काळातला स्वतःच्या वाढदिवसाला ते काहीतरी वाटप कर आणि असलं काहीतरी करण्यापेक्षा एक चांगले विचार, राष्ट्रीय विचार, सावरकरांचे हिंदुत्वाचे विचार मांडण्यासाठी मला बोलवतो. त्यामुळं आज तुम्हाला वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा. असे हजारो नगरसेवक या भारतात जन्माला यावेत. हिंदू धर्मावर प्रेम करणारे माणसं जन्माला यावीत. एक गोष्ट लक्षात ठेवा, जी सुरुवात केली मी आकडेवारीने, स्वातंत्र्य मिळालं तेव्हा पाकिस्तानामध्ये 15% हिंदू होते, 75 वर्षानंतर अर्धा टक्का हिंदू पाकिस्तानात शिल्लक राहिले. हिंदुस्थानामध्ये 8% मुसलमान होते, 75 वर्षानंतर ते 22% झाले. 47 साली त्यांची संख्या 35% झाली, तेव्हा त्यांनी एक राष्ट्र मागितलं. 22%चे ज्या दिवशी 30 क्रॉस करतील की ते पुन्हा एकदा एक नवीन राष्ट्र मागितल्याशिवाय राहणार नाहीत. हा 25 वर्षांनंतरचा धोका मी आत्ताच सांगतोय. मग तुमच्या मनात प्रश्न येईल, पण ह्याच्यावर आम्ही काय करायचं, तर तुम्ही करण्यासाठी लोकशाहीने तुम्हाला एक मूलभूत अधिकार दिलेला आहे, तो म्हणजे मतदानाचा. मतदान करताना पक्षभिक्षा काही बघू नका. जो उमेदवार आहे, ज्याला मत द्यायचंय, त्याच्या बाबतीत डोक्यात एकच विचार ठेवा, भिंतीवर एकच वाक्य लिहा, जो हिंदू हित की बात करेगा वही देश पर राज करेगा.
हिंदूंच्या भल्यासाठी, हिंदू राष्ट्रासाठी धडपडणाऱ्या प्रत्येकाला निवडून देणं हे आपल्यासारख्यांचं काम आहे. आज इथून व्याख्यान संपल्यानंतर कोणी माझे फोटो काढायला येऊ नका, कोणी माझी स्वाक्षरी घेऊ नका, कारण आज एका फार मोठ्या महानायकाबद्दल बोलायला मी आलोय. आम्ही ते फालतू टीव्हीतले कलाकार, आम्ही खरे हिरो नाही. खरे हिरो हे इथे आहेत. 250-300 वर्षानंतर सुद्धा ज्यांच्या पुतळ्याला हार घालून नतमस्तक होतो, हे हिरो आहेत. 66 साली गेलेल्या सावरकरांना 55 वर्षानंतर ऐकायला एवढा समाज उपस्थित होतो, ते सावरकर हिरो आहेत. माझे फोटो काढण्यापेक्षा या सगळ्या महापुरुषांचे फोटो तुमच्या घरामध्ये आहेत का, भिंतीवर लावलेत का, नसतील लावले तर ते लावायला सुरुवात करा. त्यांची चरित्र आपल्या मुलांना वाचून दाखवायला सुरुवात करा. शालेय जीवनामध्ये यातलं काहीही यापुढे शिकवलं जाणार नाही. छत्रपतींचा इतिहास शिकवला जाणार नाही, का छत्रपतींचा इतिहासच मुसलमानांच्या विरोधातला लढा आहे, आणि तो शिकवला तर मुसलमान दुखावले जातात. मग शाहिस्ते खानाची बोटं छाटलेलं शिकवायचं नाही, अफजल खानाचं शिकवायचं नाही, मग शिवाजीचं शिकवायचं काय? शिवाजी एक अतिशय छान दिसायला राजा होता, तो जगा फार अप्रतिम घालायचा, त्याची घोडी जबरदस्त, असं शिकवायचं? शाळांमध्ये महाविद्यालयामध्ये काहीही शिकवलं जाणार नाही. ही जबाबदारी तुमची आहे. तुमच्या मुलांसमोर या सगळ्या महापुरुषांचा, या देशाचा शौर्याचा इतिहास, एक मंत्र 75 वर्ष अर्धा शिकवला, अहिंसा परमो धर्म. आता पुढची 75 वर्ष त्याचा पुढचा मंत्र बिंबवायला सुरुवात करा, धर्म हिंसा तथैवच. इथे हा मंत्र पूर्ण होतो. अहिंसा हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, पण सर्वश्रेष्ठ धर्माच्या रक्षणासाठी हातात शस्त्र घेणं हा त्याच्याही पेक्षा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. धर्म हिंसा तथैवच. आज परत एकदा आभार मानतो की इतकं छान उत्तमरावांनी मला बोलवलं, इतकी छान उपस्थिती, शांतपणे सावरकरांचे विचार तुम्ही ऐकून घेतलेत, त्याबद्दल मी आपला ऋणी आहे. असंच कधी धर्मासाठी, राष्ट्रासाठी माझी गरज लागली तर मला बोलवा, मी कायम आहे अवेलेबल. आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या बातम्या, गाजलेली भाषणे आणि इतर घडामोडी पाहण्यासाठी महाराष्ट्र वार्ताला लगेचच सबस्क्राईब करा. महाराष्ट्र वार्ता.